अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात ओली भेळ बनवायला. इथे मी टोमॅटो, कांदा आणि बारीक कापलेली कोथिंबीर घेतली. आता हा चाट मसाला आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये इथे मी 1 प्लेट शेव घेतली. आता शेव म्हणजे काय तर भेळ. भेळ ही मुरमुऱ्याची भेटते तशी. हलवाईच्या दुकानात मुरमुऱ्याची भेळ भेटती बघा, ती आणलेली आहे. त्यामध्ये बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेलं टोमॅटो आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. आता अर्धा टीस्पून मी इथे चाट मसाला टाकते. आता हे सर्व मस्त मिक्स करून घेऊयात. काही जण फरसाण जे असतं ना त्याची ही ओली भेळ बनवतात, पण मी त्या फरसाणची नाही बनवत. जी हलवाईच्या दुकानात जी शेव म्हणून मिळते ना मुरमुऱ्याची, त्याचं बनवते. त्यामध्ये मग सगळं फरसाण मिक्स असतं, डाळ्या असतात, पापड्या असतात, सगळंच असतं. ते मुरमुरे ते सर्व एकत्र येतं, त्याला शेव म्हणतात. आता इथे मी जे चिंच पाणी केलं होतं ना तेही टाकत आहे. चिंच पाणी बघा, मी तृप्ताई किचनला चिंच पाण्याचा व्हिडिओ आधीच अपलोड केला आहे. ते तृप्ताई किचनला जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता चिंच पाणी टाकल्यावरती इथे आपण अशी शेव मस्त मिक्स करून घ्यायची. आता शेव मी लाल तिखट शेवीमध्ये टाकत नाही, कारण इथे शेव आधीच चटकदार आहे. हे बघा, झाली की नाही आपली शेव ओली भेळ तयार. थँक्यू.